नमस्कार मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत स्ट्रेचिंग. ज्याप्रमाणे आपण व्यायाम करताना, एक्सरसाइज करताना पहिली बॉडी वॉर्मअप करतो, एक्सरसाइज देन रुटीन एक्सरसाइज आपण फॉलो करतो आणि त्याच्यानंतर कूल डाऊन. कूल डाऊन ही सुद्धा एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, जेणेकरून शरीर जे आपलं आहे ते रिलॅक्स पोझिशन्समध्ये यायला सुरुवात होते. दॅट इज अ स्ट्रेचिंग आपण त्याला दुसऱ्या ह्याच्यात म्हणू शकतो. तर ते सुद्धा करणं गरजेचं आहे. ह्या एपिसोडमध्ये आपण तेच पाहणार आहोत, काही स्ट्रेचिंग्स आपण कूल डाऊन मध्ये कशा प्रमाणात करू शकतो. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. स्ट्रेचिंग मध्ये सुरुवातीला करण्यासाठी पहिला हिपचा पोर्शन जो आहे, पार्श्वभाग आपला, तो तुम्हाला आतमध्ये दाबून धरायचा आहे, स्क्वीज करायचा आहे. एक हात खांद्याच्या रेषेत असा सरळ ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हलकं प्रेस करायचं आहे आणि 1 ते 10 आकडे बोलायचे आहेत. 1 to 10 काउंटिंग्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम थिंग, तुम्हाला हात तुमचा आहे तो उलटा करायचा आहे आणि खालून हलकं प्रेस करायचं आहे आणि पुन्हा 1 ते 10 काउंटिंग सुरू करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम प्रक्रिया आपण दुसऱ्या हाताला करून घेणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलटा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जेणेकरून आपले जे हाताचे जे मसल्स आहेत ते ताणले जाते. दुसऱ्या ह्याच्या भागामध्ये हात आपल्याला डोक्यावरून सरळ घ्यायचा आहे, नजर सरळ समोर ठेवायची आहे. हाताला इथं पकडायचं आहे, हाताच्या कोपऱ्याला, किंवा तुम्ही हाताच्या इथे टोकाला पकडलेत किंवा मनगटाला पकडलेत तरी सुद्धा चालेल. अगेन ह्या पोझिशनमध्ये आपल्याला हिपचा पोर्शन स्क्वीज करायचा आहे आणि ह्या बायसेप्सच्या ह्याच्यामध्ये थोडं प्रेशर फील करायचं आहे आणि पुन्हा 1 ते 10 आकडे बोलायचे आहेत. यामध्ये शोल्डर स्ट्रेट ठेवायचे आहे तुम्हाला आणि चेस्ट बाहेर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम थिंग दुसऱ्या हाताला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा जो प्रकार आहे स्ट्रेचिंगमध्ये, त्यामध्ये तुम्ही अजूनही करू शकता. बॅलन्सिंगसाठी एका ह्याला पकडू शकता किंवा खुर्चीला पकडू शकता, टेबलाला पकडू शकता. एक पाय हलका गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आहे. ज्यांना नी फोल्ड करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यांनी फक्त उलटा असा जरी केला तरी सुद्धा चालेल. आरामात गुडघा फोल्ड करायचा आहे, शोल्डर स्ट्रेट ठेवायची आहे आणि आपले हे थाईजचे मसल्स आहेत ते थोडेसे स्ट्रेच करायचे. तिथं तुम्हाला प्रेशर फील झालं पाहिजे आणि पुन्हा काउंटिंग सुरू करायची आहे 1 to 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम थिंग दुसऱ्या पायाला. शोल्डर स्ट्रेट, चेस्ट बाहेर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढचा जो स्ट्रेचिंगचा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये भिंत किंवा कपाट आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. दोन्ही हात असे भिंतीकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि भिंतीकडे हात असे लावायचे आहेत. एक पाय पुढे भिंतीला लावायचा आहे. पायाचा हा पूर्ण भाग जो आहे, हिप पासून तो खाली अँकल पर्यंत, तो तुम्हाला सरळ ठेवायचा आहे. कुठेही त्याला फोल्ड करायचं नाही आहे आणि पायाचा जो पाठचा भाग आहे, दुसरा पायाचा पाठचा भाग आहे, त्याला हलकं उचलायचं आहे असे. जेणेकरून जो पाय तुम्ही भिंतीला लावलेला आहे, पहिला पाय, त्याच्या पोटरीला तुम्हाला प्रेशर जाणवेल. जितका तुम्ही पाय उचलणार पाठचा पाय, तेवढं तुम्हाला प्रेशर जे आहे हे जास्त फील होईल. जेणेकरून तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन जे आहे पोटरीच्या भागातलं, ते थोडंसं रिलीज होईल आणि त्याची तुम्हाला ओव्हरऑल फ्लोईंगसाठी इम्प्रूव्ह होईल. 10 सेकंडसाठी तुम्ही हे होल्ड करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा पायाची पोझिशन बदलायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढचा जो प्रकार आहे तो तुम्ही ऑप्शनल मध्ये करू शकता.
ज्यांना कोणाला नीचा प्रॉब्लेम्स आहे तर त्यांनी हा प्रकार करू नये किंवा सपोर्टने करू शकता. याला वॉल स्टँड असं म्हटलं जातं. ह्यामध्ये काही करायचं आहे, पायामध्ये अंतर ठेवायचे आहे आपल्याला. दोन्ही हात पहिले भिंतीकडे घ्यायचे आहेत आणि आपोआप आपला हळूहळू हिपचा जो पोर्शन आहे तो टेकवायचा आहे भिंतीला. पाठ पूर्णपणे भिंतीला टेकली गेली पाहिजे आणि सपोर्टसाठी पायाचा वापर करायचा आहे. हिप टू आपले नी 90 डिग्रीमध्ये आले पाहिजे आणि खाली नी टू अँकल 90 डिग्रीमध्ये. ही पोझिशन तुम्हाला जितका वेळ 10 सेकंद म्हणा, 20 सेकंद म्हणा किंवा 30 सेकंद किंवा जास्तीत जास्त 60 सेकंद. जितका वेळ तुम्हाला ही पोझिशन होल्ड करता येईल तितका वेळ तुम्हाला ही पोझिशन होल्ड करायची आहे. सुरुवातीला आपण हे 10 सेकंड्स करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. आता ह्यामध्ये उठताना पुन्हा तुम्हाला सपोर्टला हात ठेवायचा आहे. आरामात तुम्हाला कमरेचा भाग उचलायचा आहे, जेणेकरून तुमचे ज्या नीज आहेत त्याच्यावरती प्रेशर नाही येणार. फक्त तुमचा थाईजचा जो भाग आहे तिथंच तुम्हाला प्रेशर फील होईल. दॅट इज स्ट्रेचिंग तुमचं होईल. आजच्या या भागात आपला एवढाच. पुन्हा लवकरच भेटू नवीन एपिसोड सहित. बाय बाय. टेक केअर.